बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वाचे नेते होते, जे ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात कायद्याच्या माध्यमातून संघर्ष करत होते. त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या घोषणेद्वारे स्वातंत्र्याच्या विचारांना चालना दिली. ब्रिटिश सरकारच्या दमनकारी कायद्यांवर त्यांनी उघडपणे टीका केली आणि त्यांचे विरोध करण्यासाठी कायदेशीर लढा सुरू केला. टिळक यांनी 1897 मध्ये दुर्गासंरक्षण कायदा आणि 1908 मध्ये विनयभंग कायदा यांसारख्या कायद्यांनुसार ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात आपल्या धडाडीच्या विचारांची गाज केली. 1908 मध्ये टिळकांना देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकले गेले, मात्र त्यांचा संघर्ष अजूनही प्रेरणादायी ठरला. त्यांनी केसरी आणि मराठा या मासिकांद्वारे ब्रिटिश साम्राज्यावर टीका केली आणि भारतीय जनतेला जागृत केले. टिळक यांनी हिंदू धर्माचा आदर करत हिंदुत्व या तत्त्वज्ञानाचा प्रसार केला, जे भारतीय राष्ट्रीयतेला एक नवा आकार देण्यास मदत करणारे ठरले. त्यांचे कार्य भारतीय समाजात स्वातंत्र्याची भावना दृढ करण्यासाठी व राष्ट्रीय एकता निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले.